आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी वर्ध्यातून येते। वर्ध्याच्या केळझर खदाणीतील अवैध उत्खनन प्रकरणावर कारवाईचा अभाव, खासदारांचा संताप, 1 महिन्यानंतरही चौकशी नाही, मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे तक्रार, धुळीच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त, पर्यटनावरही परिणाम होण्याची भीती, कारवाई न झाल्यास पावसाळी अधिवेशनात हक्कभंग प्रस्तावाचा इशारा। केळझर येथील खदाणीवर अवैध उत्खनन होते आहे अशी तक्रार मला प्राप्त झाली होती। त्यानिमित्ताने मी महाराष्ट्र राज्याचे महसूल प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केली होती। उत्खननाची उच्च स्तरावर चौकशी करावी, मात्र 1 महिन्यापासून कोणतीही चौकशी झालेली नाही। त्यानिमित्ताने मी आता याची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे तक्रार करणार आहे। खासदारांच्या पत्राला काही उत्तर नाही। दुर्दैवाने या गोष्टीचा अनुभव फार भयानक आहे। प्रशासनाच्या माध्यमातून कोणताही रिप्लाय मला अजूनपर्यंत आलेला नाही। मी पुन्हा एकदा रिमाइंडर करेल, या खदाणीपासून धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे। केळझर येथील पर्यटक कमी होईल, विचित्र सरकार आहे। देवेंद्रजी विदर्भातले, आम्ही विदर्भातले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी अशी अपेक्षा केली। तात्काळ प्रशासनाच्या माध्यमातून मी पत्र दिलेल्या यांच्यावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेत अधिकाऱ्यांवर हक्कभंगाचा प्रस्ताव मी आणणार आहे, अशी प्रतिक्रिया वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी दिलेली आहे। आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतात। वर्ध्याच्या केळझर खदाणीतील अवैध उत्खनन प्रकरणावर कारवाईचा अभाव, खासदारांचा संताप, 1 महिन्यानंतरही चौकशी नाही, मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे तक्रार, धुळीच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त, पर्यटनावरही परिणाम होण्याची भीती, कारवाई न झाल्यास पावसाळी अधिवेशनात हक्कभंग प्रस्तावाचा इशारा। अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या त्या अवैध उत्खननाच्या संदर्भामध्ये आणि त्यापासून होणारा जो त्रास आहे त्या सर्व संदर्भामध्ये त्यांचं पत्र मला आलेलं होतं आणि जिल्ह्याचा खासदार म्हणून त्या प्रकरणाची दखल घेऊन राज्याच्या प्रधान सचिवांकडे आणि संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडे, मुख्य अधिकाऱ्यांकडे या संपूर्ण प्रकरणाची मी तक्रार केलेली होती आणि मागणी इतकीच केली होती की अशी तक्रार प्राप्त झालेली आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने आपण या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अवैध काही जर होत असेल, चुकीचं जे होत असेल ते आपण तात्काळ थांबवावं, ही मागणी मी केलेली होती। परंतु अद्यापर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून या गंभीर प्रकरणाची दखल घेण्यात आलेली नाहीये। उद्या पुन्हा माझा एक रिमाइंडर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना, प्रधान सचिवांना जाईल आणि त्याच्यानंतर जर याच्यामध्ये काही कारवाई झाली नाही तर पुढच्या अधिवेशनामध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर त्यांनी रिप्लाय पण दिला नाही आणि जो काही विषय असेल या संदर्भामध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी आणेल। निश्चितच, कारण की प्रदूषण वाढेल तर त्याचा इनडायरेक्टली सर्व परिणाम हा तुमच्या तिथल्या पर्यटनावर होणार आहे आणि फार मोठ्या पद्धतीने ते सर्व गोष्टी ह्या अफेक्ट होणार आहे। त्यामुळं प्रशासनाची ही महत्वाची जबाबदारी आहे की इतकं पर्यटनाचं जे स्थळ आहे ते जर अशा पद्धतीनं पोल्युशनच्या माध्यमातून, अवैध उत्खननाच्या माध्यमातून जर अफेक्ट होत असेल तर त्या सर्व गोष्टीमध्ये प्रोटेक्ट करणं हे प्रशासनाचं काम आहे आणि प्रशासनानं याच्यामध्ये तात्काळ दखल घेऊन यामध्ये कारवाई करावी अशी मागणी जिल्ह्याचा खासदार म्हणून या ठिकाणी करतो। आणि जर तात्काळ याच्यामध्ये जर गंभीर जी काही कारवाई आहे ती जर या ठिकाणी झाली नाही तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तर उद्या लिहिणारच आहे पत्र आणि पुढच्या काळामध्ये विशेष हक्कभंग सुद्धा मी संसदेमध्ये आणेल, एवढं निश्चित। सर्व एकंदर परिस्थिती या संपूर्ण प्रकरणामध्ये पाहायला भेटते। त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या जे काही तुमची मिलीभगत जी आपण म्हणतो त्या मिलीभगत शिवाय ह्या गोष्टी शक्य आहे असं आपण मानू शकत नाही। याच्यामध्ये प्रशासनाची सुद्धा मिलीभगत आहे, परंतु प्रशासनाने नागरिकांच्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष देणं गरजेचं असं मला निमित्तानं वाटतं आणि तात्काळ या गंभीर प्रकरणाची दखल प्रशासनानं घ्यावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो। प्रकरण अतिशय गंभीर आहे, त्यामुळे तातडीनं या सर्व प्रकरणामध्ये प्रशासनानं गंभीर दखल घ्यावी इतकी अपेक्षा या ठिकाणी करतो।